सुनील तटकरे नेहमी चीट करत पदे घेतली जातात असं आपल्या बाजूचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलंय आणि जोपर्यंत पालकमंत्री पदाचा वाद सुटत नाही तोपर्यंत आम्ही येणाऱ्या आगामी निवडणुकांनी हे सोबळा लावण्याचं देखील त्यांनी सांगितलं. काय काही वस्तुस्थिती पण असे आहे की ज्या वेळेला त्यांना निवडून देण्याचं काम दळवी असतील, रविशेठ पाटील असेल, मी असेल, योगेश कदम असेल, आपले शिवसैनिक असतील, ह्यांनी प्रामाणिकपणे केलं. म्हणजे अगदी गुहागरपर्यंत. कारण जी मतं मिळालीत ती काय सगळी त्यांच्या पक्षाची नव्हतीच ना. त्यामध्ये आमच्या पक्षाची होती, BJPची होती, अन्य काही आमच्या लोकांची होती. आणि त्या मतावरती महाराष्ट्रामध्ये एकच सीट आली. की असे नाही की बाबा त्यांच्या दुसऱ्या 2-4 सीट कुठल्या आल्यात. रायगडने त्यांची खरं म्हणजे लाज राखली हे कोणाला नाकारता येणार नाही. दोन ठाकरे एकत्र यायचं चांगली चर्चा काय होईल, काय परिणाम काय होईल त्याच्यावरती? विजन त्यांचं अजून आम्हाला काय कळलेलं नाही आहे, परंतु चर्चा फार चालू आहे. आणि राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी काय घडेल कोण सांगू शकत नाही आहे. जिंकता जिंकता खेळामध्ये हरतात लोक आणि हरता हरता जिंकतात. तसं राजकारणामध्ये सकाळचा माणूस दुपारी कुठं आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे काय सांगू शकत नाही. आणि त्यांचं कौटुंबिक नातं आहे तसं पाहायला गेलं तर. आणि त्या अनुषंगाने कदाचित त्यांचे विचार चालू असतील पुढच्या काही भविष्यासाठी. आणि ठीक आहे, जर त्यांचं जुळत असेल तर आम्हाला कोणाला काय अडचण नाही.